ओम सतमुजारी गुरुजी कॉलेज बड़े वादारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोग मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजरी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 दोगादेश शालाख निरंजन आदेश. स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. नवीन वर्षाची सुरुवात झाल्याच्या नंतर तितकाच नाविन्य काहीतरी किंवा नव्याने काहीतरी सुरुवात करण्याचा दिवस आणि शुभ मुहूर्त जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे तो म्हणजे आहे अक्षय तृतीया. ही अक्षय तृतीया आता येत आहे. तुम्ही सर्वजण जाणून आहात की अक्षय तृतीयाचा दिवस विशेषतः कशासाठी असतो. पहा, एखादा महत्त्वाचं काम असेल, नवीन कामाची सुरुवात असेल, नवीन कामामध्ये केली जाणारी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात असेल किंवा नवीन नोकरीला रुजू व्हायचं असेल किंवा नवीन घर बांधकाम किंवा ऑफिसेस किंवा एखादी वाहन खरेदी असेल, म्हणजे जेवढ्या अशा सर्व गोष्टी आणि वस्तू ज्या लॉंग लास्टिंग असतात, ज्या चिरकाळ आपल्याबरोबर राहाव्यात, चिरकाळ अशा वस्तूंपासनं, अशा गोष्टींपासनं, अशा नात्यांपासनं, अशा संबंधांपासनं आपल्याला सदैव गोडवा मिळावा, आपल्याला सदैव एक घनिष्ठता राहावी, या अनुषंगाने सर्व कार्यांच्या म्हणजेच सर्व शुभ कार्यांची सुरुवात करण्याचा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. मुळात अक्षय तृतीया या नावामध्येच अक्षय हे नाव दडलेलं आहे. अक्षय तृतीयाची खासियत म्हणजे हा संपूर्ण दिवस सर्वच्या सर्व शुभ कार्यासाठी शुभ मानला गेलेला आहे. प्रत्येक दिवसामध्ये काही होरा, काही घटका या काही चांगल्या सुद्धा असतात, काही वाईट सुद्धा असतात. खूप कमी मुहूर्त, खूप कमी दिवस असे येतात ज्याच्यामध्ये संपूर्ण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेला दिवस हा शुभ मानला जातो. त्यातीलच एक दिवस म्हणजे हा अक्षय तृतीयाचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी केली जाणारी किंवा या दिवशी केलं गेलेलं कोणतंही कार्य असेल, कार्याची सुरुवात असेल, नव्याने उम्मीद असेल, नव्याने घेतला जाणारा संकल्प असेल, हा सदैव तडीस जातो. म्हणजे तो पूर्णत्वाला जाण्याचा पूर्णतः योग सर्व ग्रह मिळून करतात. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काय आपण वागत असतो, जे काय आपले बिहेवियर असतात, जे आपलं नेचर असतं, ज्या अनुषंगाने अनेक लोकांशी आपला संबंध येतो, काही लोकांशी मतभेद होतात, काही लोकांशी आपले ताणतणाव वाढतात, तर काही लोकांशी आपले संबंध सुधारतात. ह्या सर्व घडणाऱ्या घटनांमागे सुद्धा नवग्रह आणि 27 नक्षत्रांचा प्रमुख हस्त हा सदैव असतो. भेद एवढाच असतो की सामान्यतः व्यक्तिरेखा हा नवग्रहांची चाल, 27 नक्षत्रांचं जे काही असलेले सर्व दृष्टिकोन हे समजू शकत नाही. त्यामुळे तो आपल्या सदैव नशिबाला आणि कर्मांना दोष देत राहतो. परंतु जो व्यक्तिरेखा नवग्रह असो किंवा ज्योतिषशास्त्र असो, या सर्व शास्त्रांना मानतो, यांना फॉलो करतो, तो व्यक्तिरेखा कुठे ना कुठे यश, कीर्ती हे हासिल करताना सुद्धा अनेक वेळा पाहण्यात आलेला आहे. त्यामुळे नवग्रहांचा एक पद्धतीचा आशीर्वाद म्हणा या अक्षय तृतीयावरती असतो की नवग्रह या दिवशी प्रत्येकासाठीच, प्रत्येकाच्या कुंडलीसाठी हे शुभ प्रतीक म्हणून समोर येतात. आणि तुम्ही जे काही कार्य कराल, ज्या कार्याची सुरुवात कराल, जे तुम्ही संकल्प नवीन घेचाल, नवीन विचार तुमच्या डोक्यामध्ये येईल, नवीन संकल्पना असेल, नवीन करण्याची काही उमेद असेल, ह्या सर्व करणाऱ्या, विशेषतः सर्व शुभ करणाऱ्या गोष्टींसाठी नवग्रह त्यांचा आशीर्वाद देतात. त्यामुळे या अक्षय तृतीयेला मनुष्याप्रमाणे देवी देवता असो, यक्ष असो, गंधर्व असो, किन्नर असो, नाग असो, पंचतत्वातल्या सर्व अधीन असलेले देवी, उपदेवता, उपदेव असो, हे सर्वच्या सर्व या अक्षय तृतीयाच्या दिवसाची वाट पाहतात. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की अक्षय तृतीयासारख्या अशा मुहूर्तांची एखादं शुभ काम करण्यासाठी ते सुद्धा आतुरता करतात. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मग या दिवशी आपण केलं काय पाहिजे. विशेषतः या दिवशी जप, दान आणि धर्म याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अक्षय तृतीया जे कराल ते अक्षय स्वरूपामध्ये राहते, अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला परत मिळते. म्हणून या दिवशी फक्त आणि फक्त शुभ कार्य आणि शुभ काम आपल्याला करायचे असते. का तर जे तुम्ही शुभ काम कराल, शुभ कार्य कराल, ते अक्षय स्वरूपाने तुम्हालाच रिवर्ट मिळते. याचा फायदा, याचा लाभ तुम्हाला अक्षय पटीने अधिक मिळतो. म्हणून तुम्हाला सर्व शुभ कामांची सुरुवात, सर्व शुभ कार्य या अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे आहेत. पहा, तुम्ही दान करत असाल, विशेषतः या दिवशी अन्नदान, जलदान म्हणजे पाणी जरी तुम्ही कोणाला वाटप करत असाल, ज्यूस वाटत असाल, रस वाटत असाल, याला सुद्धा अक्षय पटीने पुण्य तुम्हाला प्राप्त होते. सर्व दानांमध्ये अन्नदान हे तर विशेष महत्त्व तर आहेच आहे. याचबरोबर जिथे अनाथ आश्रम असतील, जिथे अशा काही शाळा असतील, काही गरजू लोक असतील,
अशा ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं दान यथाशक्ती अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करू शकता. जे तुम्ही एखादा मंत्र जाप करत असाल किंवा एखाद्या देवी देवतांचा जप असेल, मंत्र असेल, पाठ असेल, हा तुम्ही करत असाल, घोकत असाल, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्यपणे पुनश्चरण करण्यावरती तुम्ही भर दिला गेला पाहिजे. जेवढे साधक आहेत या सर्व साधकांना मी आवाहन करतो, तुम्ही ज्या ज्या दीक्षा आत्तापर्यंत प्राप्त केल्या त्या प्रत्येक दीक्षातलं एक एक तरी पाठ तुम्ही या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न करा. बजरंग बाण असो, नारायण कवच असो, चंडी कवच असो, दिले गेलेले जेवढ्या दीक्षा असतील, जेवढ्या दीक्षा तुम्ही प्राप्त केलेल्या असतील त्या प्रत्येक दीक्षातला एक एक पाठ हा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. हे एक पद्धतीचं पुनश्चरण आहे. याचं पुण्यफळ तुम्हाला अक्षयपटीने लाभान्वित सुद्धा होणार आहे. विशेषतः गणपतीची साधना, गणपतीबरोबर विष्णू देवतेची साधना, विष्णू देवतेबरोबरच माता महालक्ष्मीची साधना सुद्धा अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावरती अनंत पटीने आपल्याला अधिक पुण्यदायी, पुण्यफलित देणारी सदैव समजली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही गणेश हृदयसारख्या साधना सुद्धा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सुरुवात करू शकता. गेल्या वर्षी 2025 मध्ये अनेक साधकांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती गणेश हृदय नामक साधना सुरुवात केल्या. आर्थिक अडीअडचणी असेल, पैशाच्या देवाणघेवाणमध्ये प्रॉब्लेम असेल, लोन असेल ते फिटत नसतील किंवा असे जेवढे सेक्टर, सर्व क्षेत्र जिथे जिथे पैशाचे विषय येतात आणि जर तुम्हाला अशा या विषयांमध्ये अडचणी येत असतील पैशामध्ये, आर्थिक देवाणघेवाणमध्ये, तर अशा सर्वांनी खऱ्या अर्थी सर्वप्रथम गणपतीची आराधना करणं हे सदा सर्वदा शीघ्र फलदायी मानलं गेलेलं आहे. आणि गणपतीची जेवढ्या साधना, जेवढे स्तोत्र, जेवढे पाठ आहेत त्याच्यातीलच एक पाठ असलेला, त्याच्यातीलच एक गुप्त अशी गोपनीय साधना म्हणजे आहे गणेश हृदय. गणेश हृदय साधना 1.25 वर्षाचे अनुष्ठान आहे, जे तुम्हाला डेली 10 मिनिटे वेळ काढून गणपतीची साधना तुम्हाला करायची असते. तुम्ही यकीन माना 1.25 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही तुमचे ड्रीम्स असतील, जे काही एखादं अगदीच मोठं कार्य असेल, ते गणपती देवतेच्या कृपेने, विशेषतः आर्थिक कार्य, पैशाच्या बाबतीतलं कार्य हे गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्णत्वाला होताना अनेकांनी अनुभवलेलं आहे. वैयक्तिकरित्या हे माझे पर्सनली अनुभव आहेत. त्यामुळे जे व्यक्तिरेखा अक्षय तृतीयेला गणेश हृदय साधना इच्छित असतील, सुरुवात करू इच्छित असतील, अशा या साधकांनी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करून तुम्ही याबद्दल विचारणा करू शकता. याचबरोबर भगवान विष्णूंना तुलसी दल अर्पण करणे, घरामध्ये शाळीग्राम असेल तर शाळीग्रामला तुलसी दल अर्पण करणे, सोनं चांदी असेल याची खरेदी करणे. वर्तमान स्थितीमध्ये आता सोन्याचे भाव हे तर गगनाला भिडलेले आहेत, परंतु फूल नाही फुलाची पाकळी घेण्याचा प्रयत्न केला तर याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. शेवटी सोनं याच्यावरती प्रभुत्व हे बृहस्पती ठेवतात, म्हणजेच नवग्रहातले गुरुग्रह हे सोने याच्यावरती वर्चस्व ठेवणारे अधिष्ठात्री मानले गेलेले आहेत. त्यामुळे बृहस्पती देवतेची साधना असेल, त्यांचा मंत्र जाप असेल, हे सुद्धा तुम्ही विशेषतः या दिवशी करू शकता. चांदीचे बिल्वपत्र आपण आणण्याचा प्रयत्न करावा, चांदीचे तुलसी दल आणण्याचा प्रयत्न करावा आणि ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथे शाळीग्राम असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, कृष्णाची मूर्ती असेल, तिथे तुम्ही अर्पण करावा. निश्चितपणे याच्यातनं सुद्धा पुण्यफल हे तुम्हाला प्राप्त होते. पुरातन काळाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर वेदव्यास मुनींनी याच दिवशी गणपती बाप्पांना महाभारत याचं लिखाण करायला लावलेलं आहे, असे सुद्धा काही ठिकाणी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर भगवान परशुराम महाराज यांचा सुद्धा जन्मदिन याच अक्षय तृतीया दिवशी मानला जातो. परशुराम महाराज हे तर सप्त चिरंजीवींमध्ये येतात, परंतु त्यांची प्राकट्य किंवा पृथ्वीवरती भगवान परशुरामांचं जे अवतरण हे जे झालेलं आहे ते अक्षय तृतीयेच्याच दिवशी झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी विशेषतः घरातील देवघर असेल, देवघर स्वच्छ करणे, पूजा करणे, देवी देवतांच्या आरत्या घरामध्ये करणे, खीर असेल, दूध साखर असेल, पंचामृत असेल याचा नैवेद्य हा देवतांना दाखवणे, पंचामृताने घरातील जेवढ्या तुमच्या मूर्त्या आहेत या मूर्त्यांना अभिषेक करणे, जेवढे देवतांप्रती तुम्ही समर्पित या दिवशी राहाल, या दिवशी देवतांप्रती तुम्ही जेवढे काही कार्य कराल, या सर्वांचं फलश्रुती तुम्हाला अक्षयपटीने अधिक मिळते, याच्यामध्ये सुद्धा तिळमात्र शंका नाही आहे. विशेषतः या दिवशी तुम्ही घरामध्ये नवीन तुळशी आणू शकता. तुळशीची कुंडी असेल, तुळशीचं रोपटा असेल, हे तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता. देवी देवतांना लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे फुले वाहण्याचा प्रयत्न करू शकता.
जिथे गाई असेल, गाई वासरू असेल, अशा ठिकाणी जाऊन गाईला घास चारा घालण्याचा प्रयत्न तुम्ही या दिवशी करू शकता. या छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये येणारे छोटे मोठे अडथळे हे आपसुकपणे दूर तर होतातच, त्याचबरोबर तुमचे पितृदेवतासुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतात. ही सुद्धा या दिवसाची आणि जे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत याची ती खासियत आहे. याच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही विशेषतः श्रीयंत्र याची प्राप्तीसुद्धा करू शकता. अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावरती मी श्रीयंत्र स्थापित आणि निर्मित करणार आहे. आता ज्या साधकांनी माझ्याकडून श्रीयंत्र घेतलेले आहेत त्यांना सर्व प्रोसेस माहिती आहे, परंतु नवीन साधक, नवीन सबस्क्रायबर यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला ही माहिती देणं मला महत्त्वाचे वाटते. पहा, तुम्ही श्रीयंत्राची प्राप्ती तुमच्या घरबसल्या करू शकता. श्रीयंत्र हे वैदिक आणि तंत्रोक्त पद्धतीने सिद्ध हवन क्रियेद्वारे हे सिद्ध केले जाते. यासाठी तुमचं नाव, तुमचं गोत्र हे सर्वस्व मला तुम्ही पाठवून देता आणि तुमच्या नावासहित गोत्रासहित वैदिक आणि हवनात्मक क्रियेद्वारे श्रीयंत्राची निर्मिती मी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती करणार आहे. श्रीयंत्र निर्मित झाल्याच्या नंतर हे श्रीयंत्र तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती कुरिअरद्वारे पाठवण्यात येते. श्रीयंत्राची ही सुद्धा खासियत शास्त्रामध्ये वर्णित आहे की श्रीयंत्र ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही बरकत देते. सदैव लक्ष्मीचा वास, याचबरोबर धन धान्य आणि अष्ट ऐश्वर्य त्या घरामध्ये लवकरात लवकर प्राप्त होते. अडीअडचणी, आर्थिक राडे रोडे हे दूर होतात आणि तिथे दारिद्र्य कधीही वास करू शकत नाही. ही श्रीयंत्राची खऱ्या अर्थी तर खासियत आहे. त्याचबरोबर तुम्ही जेवढं साधना करता, जप करता, अनुष्ठान करता, या केल्या जाणाऱ्या साधना, अनुष्ठान, जपामुळे श्रीयंत्र हे अधिक ऊर्जावान सुद्धा होत राहते आणि हे श्रीयंत्र तुमच्यासहित तुमच्या घरादारामध्ये एक पद्धतीचं पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुमच्या घराला एक प्रोटेक्शन देण्याचं कार्यसुद्धा करते. ही सुद्धा खासियत श्रीयंत्राची आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये जास्त काही नाही बोलता, ज्या साधकांना श्रीयंत्र हवे असेल त्यांनी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती संपर्क साधून श्रीयंत्राविषयी विचारणा करू शकता. श्रीयंत्राच्या साईज आणि त्या अनुषंगाने त्या प्राईज ह्या सर्वच्या सर्व गोष्टींची इन्क्वायरी तुम्ही या दिसत असलेल्या नंबरवरती करू शकता. अक्षय तृतीया म्हटलं की विशेषतः फळांचा राजा म्हणजेच आंबा, याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. घरामध्ये देवी देवतांना आमरसाचा नैवेद्य हा अतिविशेष सुद्धा मानला गेलेला आहे. याच दिवसापासून घरामध्ये आपण देवी देवता असेल किंवा आंब्याचं सेवन असेल, आंब्याचा नैवेद्य असेल, विशेषतः गणपती बाप्पांना आंब्याचा नैवेद्य, आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न आपण या दिवशी केला पाहिजे. आशा आहे अक्षय तृतीयाबद्दल सांगण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत, परंतु सहजगत्या तुम्हाला समजेल या अनुषंगाने जर सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा, तुमच्या लाईफची दिशा बदलण्याचा हा सर्वात पॉझिटिव्ह दिवस म्हणजे अक्षय तृतीया असेल. तुम्हाला नवीन एखादी सवय लावून घ्यायची असेल, एखादी जुनी सवय सोडायची असेल आणि स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची असेल, स्वतःलाच बदलायचं असेल, तर या अक्षय तृतीयासारखा दिवस किंवा अक्षय तृतीयासारखा शुभ मुहूर्त हा निश्चितपणे आपण दवडला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्यम आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.